राज्यातील विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुती समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत। गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या भेटीनंतर प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। मात्र भाजपाचे बंडखोर गोकुळ गीते यांनी मात्र महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यास नकार दिला। मतदारांचा कौल बघता नकार दिला तर तो मतदारांसोबतचा घात असेल असं गोकुळ गीतेंनी म्हटलंय। तर सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। बोलणं झालेलं आहे। निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक आहे? सकारात्मक निर्णय होईल। गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? कुठली अटी शर्त त्याला काय शर्त त्यांची कुठली अट शर्त नाहीये। ते वाटतं फक्त मी निवडून देतो आहे, लोकांचा पाठिंबा आहे। पण मी सांगितलं महायुती आहे, आपल्याला असं करता येणार नाही। त्यामुळे मी त्यांना आता सांगितलेलं आहे। ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये, आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरे यांनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत।